घराच्या एंट्रीलाच बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांचं दर्शन होतं। त्याच्यानंतर नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी माझ्या गावाच्या जिममध्ये एंट्री मारले। गावात जिम असून इथे सगळे इक्विपमेंट अवेलेबल आहेत। पोरं इथे मजेशीर येतात, सकाळी येतात, संध्याकाळी येतात, जिम करून जातात। मी सकाळी 7:30-7च्या दरम्यान येतो आणि जिम करतो। कमीत कमी 1 तासाचा वर्कआउट असतो। जिम केल्यानंतर जो बॉडीमध्ये पेन होतो ना, तो मला जाम आवडतो। कदाचित तुम्हाला पण आवडत असेल। हा दादू माझा मित्र आता सायकलिंग करत आहे। मी वर्कआउटला जंपिंग जॅकपासून सुरुवात केली। त्यानंतर 15 न 15 30 किलोचे डंबेल्स घेऊन मी चेस्ट मारायला घेतली। त्यानंतर घेतलेले डंबल्स पुन्हा त्याच जागेवर ठेवून दिले, दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास नको। पुन्हा चेस्ट वर्कआउट केला। त्याच्यानंतर माझा रॉबिन माझ्या बाजूलाच होता। नंतर थोडासा बॅक मसलवर काम केला। उलट्या तंगड्या करून शीर्षासन करायला लागलो। शीर्षासन केल्याने काय होतं, ब्लड सर्क्युलेशन आहे ते आपलं प्रॉपर राहतं, मेंटेन राहतं। जवळपास 1 मिनिट मी तसाच उलटा होतो। अतिशय मस्त वाटते, बॉडी पूर्ण हील झाले। तुम्ही ही व्हिडिओ बघून घरी स्टंट मारायला जाऊ नका आणि डोकं फोडून घेऊ नका। आता थोड्या थोड्या माझ्या डोक्याला मुंग्या यायला लागल्यात। हळूहळू आता मी पाय खाली घेतो, कारण की जास्त झालं आता। रॉबिन आपला जिम पूर्ण झाली, आता पूर्ण घामाघूम झालोय। लाईट पण नव्हती त्याच्यामुळे घाम जास्त आला। जिम झाल्यानंतर मोकळ्या मैदानाकडे आपण आता वॉकिंगला आलोय। इथे क्रिकेटचे सामने होतात आणि पाठीमागे बघता आंब्याची राई आहे। पुण्याकडे जायला निघतो आता, भरपूर थकलेलो आहे आणि मला कामाला पण जायचं आहे। तर चला आपण भेटूया। ही माझी बाईक आहे शाही। घरामध्ये जातो आता, रिलॅक्स होतो थोडा। घराच्या एंट्रीलाच बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांचं दर्शन होतं। त्याच्यानंतर मी इथेच व्लॉगला स्टॉप करतो।